मित्रांनो, गणपती बाप्पा पावला 15 मिनिटाच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित। नाशिकमधून वितरित संपूर्ण बातमी जाणून घेऊ। काय आहे संपूर्ण बातमी? खरंच हप्ता वितरित होणार आहे का? आत्ताच येण्याची सर्वात मोठी बातमी। आपण योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती पाहत आहात, तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। आतापर्यंत शेतकरी बांधवांनी जर अद्यापही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो, आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता हप्त्याचं हे वितरण थेट पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण आता होणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यासाठी महत्त्वपूर्ण असे 2 अपडेट सुद्धा जाणून घेणार आहोत। तसं एक पहिला अपडेट येते की शेतकऱ्यांनी महत्त्वाच्या काही सूचना सुद्धा जारी केल्या आहेत। ते म्हणजे शेतकऱ्यांनी आपली पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना एकत्रित असल्या कारणाने पीएम किसान योजनेची ई-केवायसी जर राहिली असेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे। तसेच दुसरं महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे ते म्हणजे मित्रांनो, आपण आपलं जे बँक खातं आहे ते आधारशी संलग्न अद्ययावत करणं बंधनकारक केले आहे। हे महत्त्वाचं दुसरं अपडेट आपण जाणून घ्यायचं आहे। दुसरा अपडेट असा आहे की शेतकरी बांधवांनी आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेशी संलग्न करून घेणं फार महत्त्वाचं आहे। हे महत्त्वाचं पाऊल आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, पहिलं अपडेट आपण जाणून घेतलं ती म्हणजे ई-केवायसी पीएम किसान योजनेची होत असते। सर्वांना माहिती आहे, ती पूर्ण करून घ्यायची आहे केली नसेल तर। दुसरं म्हणजे आपण बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करणं फार महत्त्वाचं आहे। अपडेट दुसरा अपडेट आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। कुठलीही समस्या असेल तर आपण जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। या योजनेतून अधिकृत माहिती केवळ कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून किंवा शासनाच्या अधिकृत घोषणामधूनच देण्यात येत असते। सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा आता वितरित होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर हे 2 अपडेट फार महत्त्वाचे वाटले आणि आपण आधार कार्डला जर बँक लिंक नसेल ते पण करून घ्यायचं आहे। आता हप्ता मिळण्याची शक्यता दाट आहे। धन्यवाद। जय शिवराय।